महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। शिष्य आपल्या गुरुला विचारू लागलेला आहे की श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट परिसरामधील जे मठ आहेत त्या मठाच्या विषयी माहिती द्या। आणि मग गुरु हे शिष्याला सांगू लागलेले आहेत, माहिती देऊ लागलेले आहेत। जोशीबुवांचा मठ आहे अक्कलकोटमध्ये। गणेश जोशी नावाचे एक भक्त होते। भाऊ जोशी यांचे ते दत्तक पुत्र होते। निजाम सरकारने त्यांना दिलेली जी जहागिरी होती ती जहागिरी जप्त केली आणि मग गणेश जोशी हे चिंताक्रांत झाले। आता काय करावं असा प्रश्न त्यांना पडला। श्री स्वामी समर्थांच्या पायाजवळ शरण आल्यानंतर श्री स्वामी समर्थांना गणेश जोशी यांनी सांगितलं की माझी जहागिरी ही निजाम सरकारने जप्त केलेली आहे, आता मी काय करू? त्यावेळेला स्वामी समर्थांनी सांगितलं, काहीही काळजी करू नको, तुझी जहागिरी तुला परत मिळेल आणि गावचा पाटील तुला येऊन तसं लवकरच सांगेल। त्याप्रमाणे गावचा पाटील राजमुद्रा असलेलं पत्र घेऊन जहागिरीवरची बंदी उठवून तुम्हाला जहागिरी दिलेली आहे असं सांगण्यासाठी आला। त्याच वेळेला गणेश जोशी यांना अतिशय आश्चर्य वाटलं आणि स्वामी समर्थांची अगाध अशी जी लीला आहे त्या लीलेचं कौतुक करू लागले। आणि मग अशा पद्धतीनं त्यांच्या त्या मठामध्ये गणेश जोशी यांनी मठ बांधला। त्या मठामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका असलेला जो पाट आहे तो पाट आजच्या घडीला सुद्धा ठेवला गेलेला आहे। त्याच्यानंतर पेठेमधला मठ श्री स्वामी समर्थ यांचं बरंचसं रहिवास हा चोळप्पाच्या बुधवार पेठ येथील घरामध्ये गेला। चोळप्पाने विधिवत अशा पादुका श्री स्वामींच्या आणि तिथंच श्री स्वामींची समाधी मठाची स्थापना झाली। चोळप्पाच्या या बुधवार पेठेतील मठाच्या बांधणीची सुरुवात शके 1790 पासून झाली। चोळप्पा, श्रीपाद भट्ट आणि संस्थांचे कारभारी यांनी बराच परिश्रम करून निधी उभारला आणि अल्पावधीमध्ये अगदी थोड्या दिवसामध्ये गाभाऱ्यासह मंदिराचं काम पूर्ण झालं। श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार देवळाच्या खाली गुहा करण्यात आली आणि हेच आमचं समाधी स्थान आहे असं खुद्द श्री स्वामी समर्थांनी सांगितलं। याच पेठेतील समाधी मठामध्ये गर्भगारामधील ओट्यावरती श्री गणपती, आम्र कोटेश्वर, महादेवाचे शिवलिंग, देवी आणि श्रींच्या पादुकांची स्थापना करण्यात आली। यावेळी होम हवन करण्यात आले। मुरगोडचे चिदंबर दीक्षित, अण्णा दीक्षित यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। पुढे शके 1800 ज्या वेळेला चैत्र कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी श्री स्वामी समर्थांनी देह विसर्जित केल्यानंतर त्यांना समारंभपूर्वक याच मठामध्ये आणण्यात आले आणि येथील ब्रह्मानंद गुहेमध्ये श्री स्वामी समर्थ चिदानंदामध्ये अखंड स्थित झाले। चोळप्पाचे वंशज जे आहेत
ते चोळाप्पाचे वंशज आजही या मठाची देखभाल करतात. स्वामी समर्थांनी स्वतःच्या हातानं लावलेला औदुंबर वृक्ष आणि तिथंच कुशावर्त तीर्थ आहे. त्याच्यानंतर वडाखालील मठ, अक्कलकोटामध्ये एक जुनाट आणि विस्तीर्ण असं वडाचं झाड आहे. जवळच एक विहीर आहे आणि त्याच्या कडेला ब्राह्मणांची जुनी घरे आहेत. या वडाच्या छायेमध्येच श्री स्वामी समर्थ महाराज हे दररोज बसत असत. तिथंच त्यांनी देह विसर्जनही केले. म्हणून बाबूराव मामलेदार आदी मंडळींनी इथं मंदिर बांधून शिवलिंगाची स्थापना केली. हाच मठ वडाखालील मठ म्हणून सर्व ज्ञात आहे. याशिवाय अक्कलकोटात बाळाप्पा मठ म्हणजेच गुरु मंदिर व राजेरायन मठ आजही श्री स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रचिती देतात. स्वामी समर्थांचे भक्त जाऊन दर्शन घेतात. श्री